स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 26 एप्रिल 2021 यावरच्या ज्या काही चालू घडामोडी आहे याबद्दल सांगणार आहोत. सर्वात प्रथम आधी आपण या सेशनमध्ये 25 एप्रिल 2021ला ज्या काही न्यूज पाहिल्या होत्या त्यावरील क्वेश्चन डिस्कस करूया. मग आपण 26 एप्रिल 2021च्या ज्या आजच्या न्यूज आहे त्या डिस्कस करूया. बघा, आजचा पहिला क्वेश्चन, कोणता त्रिपक्षीय सैन्य अभ्यास भारत, फ्रान्स, UAE देशामध्ये होणार आहे? कोणता त्रिपक्षीय सैन्य अभ्यास भारत, फ्रान्स, UAE देशामध्ये होणार आहे? तर इथे आपला राईट आन्सर आहे वरुण नेव्ही अभ्यास. आपला राईट आन्सर काय आहे? वरुण नेव्ही अभ्यास हा त्रिपक्षीय अभ्यास आहे जो भारत, फ्रान्स आणि UAE या देशांमध्ये होणार आहे. कोणता? वरुण नेव्ही. आता बघा मालाबार, इथे बघा मालाबार आलेला आहे. मालाबार हा जापान, अमेरिका, इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांमध्ये कोणता मालाबार ही एक्झरसाइज केली जाते, हा सैन्य अभ्यास केला जातो. जापान, अमेरिका, इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांसोबत कोणती एक्झरसाइज होती? या 4 देशांची मालाबार हा सैन्य अभ्यास होतो. नंतर बघा इथे शांतीर अग्रोसेना 2021, शांतीर अग्रोसेना 2021 ही एक बहुपक्षीय सैन्य अभ्यास आहे. हा एक कसा आहे? बहुपक्षीय सैन्य अभ्यास जो बांगलादेशला आयोजित करण्यात आला होता. शांतीर अग्रोसेना हा एक बहुपक्षीय सैन्य अभ्यास आहे जो बांगलादेशला आयोजित करण्यात आलं होतं. नंतर बघा इथे लिमित्ते, इथे काय आलेलं आहे? लिमित्ते. आता लिमित्ते ही भारताची कोणत्या देशासोबत सैन्य कवायत आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की आन्सर करा. लिमित्ते ही भारताची एक्झरसाइज कोणासोबत आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा. नेक्स्ट बघा काल मी तुम्हाला सैन्य अभ्यास म्हणजेच इम्पॉर्टंट एक्झरसाइज यावर व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. आत्तापर्यंत आपण जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता. सैन्य अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला पेपरमध्ये यावरून क्वेश्चन पाहायला भेटतात तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. कोणत्या देशासोबत कोणती सैन्य कवायत होते हे तुम्हाला माहिती असायला हवं. नेक्स्ट बघा, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सरकारचे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर या स्वीकारण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी डॅश चॅलेंज जाहीर केला. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सरकारचे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर या स्वीकारण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी चॅलेंज जाहीर केला. तर इथे आपलं राईट आन्सर आहे हॅच FOSS 4G गव्हर्नमेंट. म्हणजेच बघा हॅशटॅग फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर गव्हर्नमेंट. ठीक आहे. हे चॅलेंज जाहीर केलेले आहे कोणी? इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने. आता इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय पाहण्यासाठी कोणते मंत्री आहे? रविशंकर प्रसाद. कोण आहे? रविशंकर प्रसाद. ठीक आहे, रविशंकर प्रसाद. आता बघा इथे पहिलं ऑप्शन कोणतं आहे? ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज. याची जी सुरुवात आहे ही कोणी केलेली आहे? ही गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने. गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने याची सुरुवात केलेली आहे. आणि याला पाहण्यासाठी कोण आहे? गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय पाहण्यासाठी हरदीप सिंग पुरी आहे, ज्यांनी काय केलेलं आहे? ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंजची सुरुवात केलेली आहे. नंतर बघा इथे सार्थक इथे आलेला आहे. सार्थक या योजनेची सुरुवात कोणी केलेली आहे? शिक्षण मंत्र्यांनी. सार्थक या योजनेची म्हणजे या मोहिमेची सुरुवात कोणी केली? शिक्षण मंत्र्यांनी
शिक्षण मंत्र्यांनी. आता शिक्षण मंत्री कोण आहे? रमेश पोखरियाल निशंक. कोण आहे? रमेश पोखरियाल निशंक. ठीक आहे. नंतर बघा इथे जेंडर संवाद. इथे काय आलेलं आहे? जेंडर संवाद. जेंडर संवादची सुरुवात कोणी केलेली आहे? ग्रामीण व विकास मंत्रालय. ग्रामीण व विकास मंत्रालयाने. ग्रामीण व विकास मंत्रालयाने काय केलेलं आहे? जेंडर संवादची सुरुवात केलेली आहे. आता याला पाहण्यासाठी कोण आहे? ग्रामीण व विकास मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे? तर याला पाहण्यासाठी नरेंद्र सिंग तोमर आहे. नरेंद्र सिंग तोमर आहे. ठीक आहे. नरेंद्र सिंग तोमर आहे. नेक्स्ट बघा, नास्कॉमची पहिली महिला अध्यक्ष कोण? नास्कॉमची पहिली महिला अध्यक्ष कोण? तर इथे आपला राईट आन्सर आहे रेखा एम मेनन. कोण आहे? रेखा एम मेनन ही नास्कॉमची पहिली महिला अध्यक्ष आहे. नंतर बघा इथे सुष्मिता सेन. इथे काय आलेलं आहे? सुष्मिता सेन. सुष्मिता सेनला चॅम्पियन ऑफ द चेंज पुरस्कार देण्यात आला. कोणता पुरस्कार? चॅम्पियन ऑफ द चेंज पुरस्कार कोणाला देण्यात आला? सुष्मिता सेनला. चॅम्पियन ऑफ द चेंज. चॅम्पियन ऑफ द चेंज. ठीक आहे. चॅम्पियन ऑफ द चेंज पुरस्कार कोणाला देण्यात आला? सुष्मिता सेनला. आता बघा इथे सोमा मंडल. इथे काय आलेलं आहे? सोमा मंडल. सोमा मंडलला ही पहिली अध्यक्ष आहे. ही पहिली अध्यक्ष आहे. पहिली महिला अध्यक्ष आहे. ही पहिली महिला अध्यक्ष आहे. कशाची? स्कोपची, म्हणजेच स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस. स्कोपची. ठीक आहे. स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस. स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसची पहिली महिला अध्यक्ष कोण आहे? सोमा मंडल. नंतर बघा इथे प्रियंका मोहिते. प्रियंका मोहिते ही कोण आहे? ही एक गिर्यारोहिणी आहे. ही एक गिर्यारोहिणी आहे. ठीक आहे. गिर्यारोहिणी आहे. कोण आहे? गिर्यारोहिणी आहे, जिने अन्नपूर्णा शिखर पर्वतवर सर केली आणि ही पहिली भारतीय महिला आहे. अन्नपूर्णा शिखरवर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? प्रियंका मोहिते, जी गिर्यारोहिणी आहे. गिर्यारोहिणी आहे. आता अन्न शिखर पर्वत याची उंची किती आहे? याची उंची 8091 मीटर आहे. 8091 मीटर आहे. ठीक आहे. 8091 मीटर आहे. नेक्स्ट बघा, वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये किल्स पोलंड येथे भारतीय महिला योद्धा यांनी 7 सुवर्ण पदकसह इतिहास रचला, तर खालीलपैकी कोणती महिला या गटातील नाही? बघा, वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये किल्स पोलंड येथे भारतीय महिला योद्धा यांनी काय केलेलं आहे? 7 सुवर्ण पदकासह इतिहास रचला, तर खालीलपैकी कोणती महिला या गटातील नाही? तर इथे आपलं राईट आन्सर आहे मेरी कॉम. मेरी कॉम ही या गटामधील नाही. आता बघा, गीतिका, नॉरेम चानू, पूनम टी चानू, विका, अरुंधती चौधरी. पुन्हा बघा, गीतिका, नॉमेन चारू, पूनम टी चानू, विका, अरुंधती चौधरी आणि एक आहे इथे अल्फिया पठाण म्हणा. अल्फिया पठाण. या सात महिला आहे. या 7 महिला आहे ज्यांनी काय केलेलं आहे? वर्ल्ड यूथ बॉक्सिंगशिपमध्ये 7 सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कोणत्या 7 महिला आहे? गीतिका, नोमिरी चानू, पूनम टी चानू, अल्फिया पठाण, विका, अरुंधती चौधरी आणि MC मेरी कॉम ह्या या गटातील नाही. ठीक आहे. MC मेरी कॉम वरून तुम्हाला आठवते का काही? बघा, MC मेरी कॉमला स्पोर्ट ऑफ द डिकेड हा पुरस्कार देण्यात आला होता. स्पोर्ट ऑफ द डिकेड हा पुरस्कार देण्यात आला होता MC मेरी कॉमला. नेक्स्ट बघा, भारतातील प्रथम व्यावसायिक USA बॉक्सिंग स्पर्धा 1 मे रोजी कुठे होणार आहे? 1 मे रोजी भारतीय प्रथम व्यावसायिक USA बॉक्सिंग स्पर्धा 1 मे रोजी कुठे होणार आहे? जालंधर, पंजाबला. कुठे होणार आहे? जालंधर, पंजाबला. नंतर बघा, इथे भुवनेश्वर आलेला आहे. इथे भुवनेश्वर उडीसा आलेला आहे. भुवनेश्वर उडीसाला 2023चा FIH इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन, FIH म्हणजेच इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा
वर्ल्ड कप होणार आहे, वर्ल्ड कप होणार आहे जो पुरुषांचा आहे, जो पुरुषांचा आहे. 2023ला इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा वर्ल्ड कप होणार आहे जो पुरुषांचा आहे. तो कुठे होणार आहे? भुवनेश्वरला, भुवनेश्वरला. आणि बघा 2022चा फेडरेशन, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचं जे महिलांचं वर्ल्ड कप आहे, जे महिलांचं वर्ल्ड कप आहे तो कुठे होणार आहे? स्पेन आणि नीदरलँडला. स्पेन आणि नीदरलँडला काय होणार आहे? महिलांचं 2022चा हॉकी वर्ल्ड कप. आणि 2023चा पुरुषांचा हॉकी वर्ल्ड कप कुठे होणार आहे? भुवनेश्वरला, ओडिसाच्या भुवनेश्वरला. ठीक आहे. हे दोन्ही जे होस्ट कंट्री आहे हे तुम्हाला आठवण ठेवायचे आहे. यावर डायरेक्ट क्वेश्चन इथनं परीक्षेमध्ये तयार होतो. नंतर बघा नागपूर महाराष्ट्र मी कशासाठी घेतलेला आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना कुठे होणार आहे? नागपूर महाराष्ट्राला. कुठे होणार आहे? नागपूर महाराष्ट्राला. बघा नवी दिल्लीला तुम्हाला माहीत आहे आताच इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन याचे आयोजन झालेले होते. नवी दिल्लीला इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्टचे काय झालेले होते? आयोजन झालेले होते, ज्यामध्ये मिक्स 10 मीटर एअर पिस्टॉलमध्ये भारतातील सौरभ चौधरी आणि मनू भाकर यांनी काय जिंकलेलं आहे? सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या सरकारने कोविड आपत्कालीन कर्ज योजना जाहीर केली? कोणत्या सरकारने कोविड आपत्कालीन कर्ज योजना जाहीर केली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे हरियाणा सरकारने. कोणी केलेलं आहे? हरियाणा सरकारने. आता बघा इथे झारखंडने काय केलेलं आहे? आरोग्य सुरक्षा सप्ताह ही योजना जाहीर केलेली आहे. आरोग्य सुरक्षा सप्ताह कोविड-19 मुळे. नंतर बघा हिमाचल प्रदेशने काय केलेलं आहे? वीरांगना ऑन व्हील. ठीक आहे. वीरांगना ऑन व्हील ही योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर काय आलेलं आहे? ओडिसामध्ये जल अकॅडमी होणार आहे. जल अकॅडमी स्थापन होणार आहे. जल अकादमी. बघा हरियाणाने काय केलेलं आहे? आपत्कालीन कर्ज योजना जाहीर केली शेतकऱ्यांसाठी. झारखंडने काय केलेलं आहे? आरोग्य सुरक्षा सप्ताह चालू केलेला आहे. हिमाचल प्रदेशने काय केलेलं आहे? वीरांगना ऑन व्हील या योजनेची सुरुवात. ओडिसाने काय केलेलं आहे? जल अकॅडमी. ओडिसामध्ये जल अकॅडमी स्थापन होणार आहे. नेक्स्ट बघा, रासायनिक हत्यारे निषेध संघटनेच्या बाह्य रेखा परीक्षक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? रासायनिक हत्यारे निषेध संघटनेच्या बाह्य लेखा परीक्षक म्हणून कुणाची निवड करण्यात आली? तर येथे आपलं राईट आन्सर आहे जी.सी. मुर्मू. आपलं राईट आन्सर काय आहे? जी.सी. मुर्मू. ठीक आहे. इथे बघा पहिलं ऑप्शन डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना इंडो नेपाल सांस्कृतिक कार्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. इंडो नेपाळ सांस्कृतिक कार्यासाठी. ठीक आहे. नंतर बघा अनु मलिक यांना हिंदी चित्रपटातील संगीताच्या योगदानासाठी B.R. आंबेडकर पुरस्कार देण्यात आला अनु मलिक यांना. ठीक आहे. डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना इंडो नेपाळ सांस्कृतिक कार्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. अनु मलिक यांना हिंदी चित्रपटातील संगीतासाठी कोणता पुरस्कार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. नंतर बघा बंगबंधू शेख ए रहमान यांना भारत सरकारने गांधी शांती पुरस्कार दिला. भारत सरकारने कोणाला दिला? बंगबंधू शेख ए रहमान यांना. नेक्स्ट बघा, HDFC बँकेची अंशकातील अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? HDFC बँकेची अंशकातील
अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे अतनू चक्रवर्ती यांची. कोणाची? अतनू चक्रवर्ती यांची. आता बघा इथे संजय पांडे यांना महाराष्ट्राचे महासंचालक कोणत्या खात्यामध्ये? पोलीस. बघा, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण झाले? संजय पांडे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण झाले? संजय पांडे. नंतर बघा कुलदीप सिंग. नंतर कोण आहे? कुलदीप सिंग यांना सीआरपीएफचं महासंचालक बनवण्यात आलं. महासंचालक सीआरपीएफचं कुणाला बनवण्यात आलं? कुलदीप सिंग यांना. MA गणपती हे नॅशनल सिक्युरिटी गार्ड सुरक्षा बलचे काय झालेले आहे? राष्ट्रीय सुरक्षा बलचे महासंचालक झालेले आहे. कोण? MA गणपती. नेक्स्ट बघा, वळूया आपण आपल्या आजच्या न्यूजकडे. बघा, आजची पहिली न्यूज, जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना बघा कोणती आहे? झिरो मलेरिया ड्रॉ द लाईन अगेन्स्ट मलेरिया आणि रिचिंग द झिरो मलेरिया टार्गेट. ही 2021ची संकल्पना आहे मलेरिया दिनाची. आता मलेरिया दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 25 एप्रिलला. कोणत्या दिवशी? 25 एप्रिलला मलेरिया दिन साजरा केला जातो. ज्याची संकल्पना काय आहे? झिरो मलेरिया ड्रॉ द लाईन अगेन्स्ट मलेरिया आणि रिचिंग द झिरो मलेरिया टार्गेट, ही याची संकल्पना आहे. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन 25 एप्रिलला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 25 एप्रिलला साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, भारतीय स्टेट बँक या सार्वजनिक बँकेने ग्राहकांसाठी आपल्या योनो मोबाईल बँकिंग ॲपवर KYC आधारित नवीन खाते उघडण्याची सुविधा सादर केली. बघा, भारतीय स्टेट बँक या सार्वजनिक बँकेने ग्राहकांसाठी आपल्या योनो मोबाईल बँकिंग ॲपवर KYC आधारित नवीन खाते उघडण्याची सुविधा सादर केलेली आहे. ठीक आहे. बघा इथे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक. ठीक आहे, भारतीय स्टेट बँक याची स्थापना कधी झाली होती? 1 जुलै 1955 साली. 1 जुलै 1955 साली SBIची स्थापना झाली होती. ठीक आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? याचं मुख्यालय मुंबईला आहे. कुठे आहे? मुंबईला. त्यानंतर याचे जे अध्यक्ष आहे, SBIचे जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव काय आहे? दिनेश कुमार खरा. काय नाव आहे? दिनेश कुमार खरा. ठीक आहे. बघा, SBIची स्थापना 1 जुलै 1955, मुंबई हे मुख्यालय आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहे? दिनेश कुमार खरा. नेक्स्ट बघा, अमेरिका हा देश भारत आणि स्वीडन यांच्या लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झॅक्शन नामक हवामान विषयक उपक्रमाचा भागीदार बनला. अमेरिका हा देश भारत आणि स्वीडन यांच्या लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झॅक्शन नामक हवामान विषयक उपक्रमाचा भाग बनला. ठीक आहे. आता अमेरिकेबद्दल तुम्हाला माहीत आहे, अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहे? जॉन बिडेन अमेरिकेचे राष्ट्रपती आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC आणि चालन तिथे डॉलर चालतात. नंतर बघा स्वीडन. नंतर काय आहे? स्वीडनची राजधानी काय आहे? स्टॉकहोम. स्वीडनची राजधानी काय आहे? स्टॉकहोम. आणि जे चालन आहे ते चालन कोणते आहे स्वीडनला? क्रोन. कोणते चालन आहे? क्रोन हे चालन आहे. बघा, स्वीडनची राजधानी काय आहे? स्टॉकहोम आणि चालन तिथे क्रोन चालतात. काय चालतात? क्रोन. नेक्स्ट बघा, डॉक्टर हर्षवर्धन या मलेरिया निर्मूलनावरील रिचिंग झिरो फोरमच्या बैठकीचे अध्यक्ष बनविण्यात आले. डॉक्टर हर्षवर्धन यांना मलेरिया निर्मूलनावरील रिचिंग झिरो फोरम बैठकीचे अध्यक्ष बनविण्यात आले. डॉक्टर हर्षवर्धन हे स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्री आहे. स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्री आहे डॉक्टर हर्षवर्धन. ठीक आहे. ज्यांना मलेरिया निर्मूलनावरील रिचिंग झिरो फोरम बैठकीचे अध्यक्ष बनविण्यात आले. नेक्स्ट बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील निवासी मालकांना त्यांच्या मालमत्तेचा अधिकार देणारी मालमत्ता पत्रिका वाटप करण्याचा उद्देश आणि तयार केलेली स्वामित्व
तयार केलेली स्वामित्व केंद्र पुरस्कृत योजना देशाला समर्पित केली. कोणती योजना? स्वामित्व योजना ही देशाला समर्पित करण्यात आली. आता कोणत्या दिवशी हे झालेलं आहे? राष्ट्रीय पंचायत दिन कधी होता? 24 एप्रिलला. राष्ट्रीय पंचायत दिन 24 एप्रिलला होता. त्या दिवशी या योजनेची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट बघा, डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस या संस्थेच्या वतीने डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस या संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार 2021 याची विजेता रुमाना सिंह सहगल. बघा, डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस या संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार 2021 याची विजेता कोण आहे? रुमाना सिंग सहगल. कोण आहे? रुमाना सिंग सहगल. नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला? रुमाना सिंह सहगल यांना. आता या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. तसेच बघा, नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार याची सुरुवात कोणत्या सालीपासून झाली आहे? याची सुरुवात 2015 पासून झालेली आहे. आणि 2015ला याचे विनर कोण होते? हेलेना नडुमी. याची विनर कोण होती? हेलेना नडुमी. ठीक आहे. आता ही कोणत्या देशाची होती? ही नामेबियाची होती. ठीक आहे. कोण? हेलेना नदमी. आता ही भारताची आहे. कोण? रुमाना सिंह सहगल. आणि कोणत्या राज्याची आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करायचं आहे. आणि नेल्सन मंडेला पुरस्काराची सुरुवात 2015 पासून झालेली आहे. आणि पहिला पुरस्कार कोणाला भेटला? हेलेना नडुमीला, जी नॉमिनियाची आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, जागतिक आरोग्य संघटनेचे निश्चित केलेले 75% प्रभावीपणाचे लस गाठणारी प्रथम मलेरिया लस तयार करणारी संस्था ऑक्सफर्ड विद्यालय ब्रिटन इथे आहे. ऑक्सफर्ड विद्यालय ब्रिटनने काय केलेलं आहे? जे WHO आहे ना, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी निश्चित केलेल्या 75% प्रभावी लक्षण गाठणारी प्रथम मलेरिया लस कोणाकडे आहे? ऑक्सफर्ड ब्रिटन यांनी तयार केलेली आहे. ठीक आहे. आता बघा इथे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटना याची स्थापना कधी झालेली आहे? 1948 साली. कधी झाली? 1948 साली याची स्थापना झालेली आहे. याचे मुख्यालय कुठे आहे? जिनेवा, स्वित्झर्लंडला. ठीक आहे. जिनेवा, स्वित्झर्लंडला कोणाचे मुख्यालय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे. त्यानंतर याचे जे डायरेक्टर जनरल आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल कोण आहे? टेड्रोस ॲडनॉम. कोण आहे? टेड्रोस ॲडनॉम हे डायरेक्टर जनरल आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे. याचं मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंडला आहे. आणि स्थापना कधी झाली? 1948ला. नेक्स्ट बघा, जर तुम्हाला हा सेशन आवडला तर या सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून माझा आत्मविश्वास वाढेल आणि मी तुमच्यासाठी नवीन काही ना काही उपक्रम घेऊन येणार. थँक्यू.